काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर पुण्यातील भारतीय जनता पार्टी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। खरं तर भारतीय जनता पार्टीकडून पुण्यातील काँग्रेस भवनसमोर आंदोलन करण्यात आलं, मात्र या आंदोलनाला कुठेतरी हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते करण्यात आली, यामध्ये काही कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते जखमी देखील झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। यानंतर काँग्रेसचे शहर अध्यक्ष आणि पुण्यातील सर्व पदाधिकारी यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिलेला आहे आणि दगडफेक करणारे असतील किंवा प्रक्षोभक भाषण करणारे असतील यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। तसा तक्रार अर्ज देखील पोलिसांकडे दिलेला आहे। माझ्यासोबत काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे आहेत। तुम्ही तक्रार अर्ज दिलाय, मात्र पोलीस कारवाई करतील असं वाटतंय? नाही, आम्ही FIR त्यांनी दाखल करून घेतलेली आहे आणि सर्वप्रथम आपल्याला सांगतो की लाजिरवाणी पुणे शहराच्या संस्कृतीला लाजिरवाणी शर्मनाक बाब म्हणून आजचं हे आंदोलन झालं। कधी असे आंदोलनं कोणाच्या कार्यालयावर आजपर्यंत कधी कुणी केलं नाही जे भारतीय जनता पक्षाने केलं। त्याही मोठी गोष्ट म्हणजे महापौर जे पुणे शहराचे महापौर असतात त्यांनी आंदोलनात यावं, चितवणीखोर भाषणं करावीत, त्यांच्या शहराध्यक्षांनी करावीत आणि मग त्यांनी दगडफेक करावीत। एवढं सगळं होऊन जेव्हा आम्ही पोलिसांकडे तक्रार द्यायला जातो तर पोलिस म्हणतात की आम्हाला तुमच्यावर गुन्हा दाखल करा। म्हणलं का? तर आमचे 3 महिला कॉन्स्टेबल जखमी झालेत। मी म्हणलं मग दाखवा ना कोणते महिला कॉन्स्टेबल जखमी झालेत। त्यांना आत्तापर्यंत एकही महिला कॉन्स्टेबल जखमी दाखवता येत नाही। आमच्या कार्यकर्त्याचे डोकं फुटलं, रक्त आमचं सांडलं, गाड्या आमच्या फुटल्या, 2 पत्रकारांना लागलं। हे सगळं व्हिडिओमध्ये असताना तुम्ही आमच्याकडनं 4 तास आम्हाला आंदोलन करायला लावलं, तेव्हा तुम्ही तक्रारी अर्ज घेतला आणि FIR दाखल केला। उद्या आम्ही सर्व कार्यकर्त्यांची नेत्यांची पुणे शहरातली बैठक काँग्रेस हाऊसला 4 वाजता बोलवली आहे। जर त्या FIR गुन्हा दाखल झाला नाही आणि त्याच्यावर रीतसर कारवाई झाली नाही तर पुणे शहरामध्ये ह्या संदर्भामध्ये मोठं आंदोलन उभं करण्यात येईल। या अगोदर देखील मोठी आंदोलनं पुणे शहरात झाल्याचं पाहायला मिळालं होतं, मात्र हिंसक वळण कुठल्याही आंदोलनाला मिळालं नव्हतं। या सगळ्याला जबाबदार नेमकं कुणाला धरतात? भारतीय जनता पक्षाला संपूर्णपणे जबाबदार धरतो मी, कारण आजपर्यंत आम्ही एवढ्या वर्ष राहिलो, सत्तेत पण मध्ये राहिलो, पण कधी कोणाच्या कार्यालयावर आम्ही आंदोलन केलं नाही, कोणाच्या घराच्या समोर आम्ही आंदोलनं केली नाही। ही नवीन संस्कृती, ही नवीन हिंसक पद्धतीच्या आंदोलनाची संस्कृती भारतीय जनता पक्षाने आणलेली आहे, त्यांच्या शहराध्यक्षाने आणलेली आहे आणि त्यात पोलिसांचा प्रत्यक्षपणे सहभाग होता। पोलिसांनी त्यांना 100 मीटर लांब थांबायला पाहिलं होतं, परवानगी द्यायला नव्हती पाहिलं होती। आम्ही विनंती केली की महाशिवरात्र आहे, उपासाचा दिवस आहे, सगळ्या मंदिरामध्ये एक मंगलमय वातावरण आहे, अशा याच्यामध्ये आंदोलनाला परवानगी देऊ नका, सोमवारी द्या, दुसऱ्या दिवशी द्या, काय आंदोलन करायचं त्यांना करू द्या, आम्ही त्याला संविधानाप्रमाणे त्यांना अधिकार आहे। पण त्यांनी त्यांना आमच्या गेटपर्यंत येऊन प्रदेशाध्यक्षाचा पुतळा जाळायचा। आंदोलन जे हिंसक वळण मिळालं त्याला जबाबदार पोलीस आहेत असं म्हणायचं तुम्हाला? पोलिसांनी जर त्यांची कर्तव्य जर पार पाडली असती तर ह्या पद्धतीचं हिंसक भिंतीवर चढायला लावणं, तिथनं दगडफेक करणं, त्यानंतर पोलीस PI चव्हाण आणि त्यांची आम्हाला धक्काबुक्की करून आमची गचंडी आमच्या शब्दामध्ये बोलणं, आम्हाला ढकलणं, आमच्याच प्रॉपर्टीमध्ये येऊन काय पद्धतीचं तुम्ही आंदोलन ला परवानगी? म्हणजे मी तर झालेल्या आंदोलनाला पोलिसांचा पाठिंबा होता असं वाटतंय तुम्हाला? 100% पाठिंबा होता। आम्ही रागाच्या भरात पोलिसांना हे बोललो की अप्रत्यक्ष कशाला गणवेश उतरवून भाजपचं स्कार्फ घालून आंदोलन करा, एवढंच बाकी राहिलं होतं पोलिसांच्या आंदोलनामध्ये। एवढा सहभाग पोलिसांच्या आंदोलनामध्ये, एक तर परवानगी द्यायची, ते तर चुकीची द्यायची, लांब उभं करायचं नाही, पक्ष कार्यालयात घुसायला परवानगी। एक दिवस आम्ही तुम्हाला सांगितलं ना, आणि ह्याच्या अगोदर गिल साहेब होते, त्यांनी असं कधी होऊन नाही दिलं। आज कशा पद्धतीने झालं म्हणजे पूर्वनियोजित। तुम्ही तुम्ही DJ म्हणून मोठा DJ आणलाय, त्याच्यावर प्रक्षोभक भाषण करताय, तुम्ही बॅनर बनवून आणले, समोर बॅनर लावतात, पूर्णपणे हिंसक आंदोलन करण्याचं पूर्वनियोजित कट कारस्थान भारतीय जनता पक्षाचं आहे होतं आणि त्याला साथ दिली पोलिसांनी पुणे। तुम्ही भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, महापौर नागपूर असतील किंवा युवा मोर्चाचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ असतील यांच्या विरोधात तक्रार अर्ज दिलाय, मात्र गुन्हा दाखल नाहीये। गुन्हा दाखल न झाल्यास पुढची भूमिका तुमची काय असणार आहे? भवनामध्ये सर्व कामांची आम्ही तातडीची बैठक बोलवलेली आहे। जर ह्या प्रकरणामध्ये पोलिसांनी योग्य ती कारवाई केली, आज जे फरसखान्यासमोर आम्ही धरणं आंदोलन धरून बसलो होतो त्याहीपेक्षा मोठं आंदोलन पुणे
त्याशिवाय पर्याय नाही. काँग्रेस भवनसमोर मोठं आंदोलन झालं, वरिष्ठ नेत्यांशी काही तुमचं बोलणं झालंय का किंवा कुणाचा संपर्क झालाय का? प्रदेश अध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांनी वेळोवेळी फोन करून काय चाललंय काय नाही याची चौकशी केली. ज्या मुलाला लागलंय त्याच्याबद्दलची चौकशी केली. त्याला सिटी स्कॅनला पाठवा असे आदेशसुद्धा दिले. त्याची पूर्णपणे हॉस्पिटलचा जो काही विषय असेल तो पूर्ण करून घ्यायला सांगितलं आहे आणि पोलिसांबरोबर ते बोलणार आहेत. आणि सपकाळ साहेबांनी सांगितलं ज्या पद्धतीने झालं आहे त्यामुळं मला लवकर यावं लागेल, लवकर येतील. नक्कीच आपण पाहतोय की काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून पोलिसांकडे तक्रार अर्ज देण्यात आलेला आहे. मात्र जर गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा पुणे शहर काँग्रेसकडून देण्यात येतो. त्यामुळे पोलीस पुढे भूमिका काय घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन विकी चौहानसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.